नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजटंका. आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनीच सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची कथा ऐकली आहे आणि ही कोंबडी जीवानिशी कशी गेली हे सुद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. जगभरामध्ये असे देश जिथे युद्ध सुरू आहे, धुमश्चक्री माजलेली आहे, जे देश अराजकाच्या दिशेने वाटचाल करतायत, अशा देशांची जर आपण यादी तयार केली तर आपल्या लक्षात येईल की यापैकी बहुतांश देशांकडे एक तरी मूल्यवान असं सोन्याचं अंड होतं आणि हे अंडच त्यांच्या गळ्याचा फास बनलं. यातलं सगळ्यात ताजं उदाहरण आहे बोलिव्हियाचं. बोलिव्हियामध्ये सध्या जबरदस्त धुमश्चक्री सुरू आहे. या धुमश्चक्रीचा सूत्रधार, या उद्रेकाचा सूत्रधार देशात बसलाय की देशाच्या बाहेर, याचा उलगडा अजून पुरेसा झालेला नाहीये. परंतु हा देश अराजकाच्या दिशेने वाटचाल करतोय, ही बाब मात्र सत्य आहे. बोलिव्हियाकडे सुद्धा असं एक सोन्याचं अंड आहे. आज याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. युक्रेन रशियामुळे अडचणीत आला, कारण युक्रेनकडे खनिजाचे प्रचंड मोठे साठे आहेत. अमेरिकेची मुख्य दृष्टी वळली व्हेनेझुएला आणि इराणकडे, कारण या दोन्ही देशांकडे विपुल प्रमाणामध्ये तेलाचे साठे आहेत. या तेलामुळेच इराण होरपळला जातोय आणि या तेलामुळेच व्हेनेझुएला लुटला जातोय. आता बोलिव्हियामध्ये जे काही सुरू आहे त्याचा संबंध बोलिव्हियामध्ये असलेल्या प्रचंड मोठ्या लिथियमच्या साठ्यांशी आहे, अशा प्रकारचा तर्क आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. सध्या ईव्ही कारची जगभरामध्ये चलती आहे. या ईव्ही कारसाठी तुम्हाला लागते लिथियम बॅटरी. या लिथियम बॅटरीसाठी लागतं लिथियम. जगभरामध्ये जे लिथियमचे साठे आहेत त्यापैकी 20% साठे एकट्या बोलिव्हियामध्ये आहेत. आकड्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 23 दशलक्ष मेट्रिक टन. परंतु सरकार कर्मदरिद्र होतं, समाजवादी विचारसरणीचं होतं, त्यामुळे बोलिव्हियाचा जागतिक लिथियम निर्यातीमध्ये जो वाटा आहे तो जेमतेम 1% राहिलेला आहे. बोलिव्हियामध्ये तब्बल 20 वर्ष समाजवादी विचारसरणीच्या पक्षाचं सरकार होतं. ऑक्टोबर 2025 मध्ये बोलिव्हियामध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये मुव्हमेंट फॉर सोशलिझम या पक्षाचा पराभव झाला. उजव्या विचारसरणीचं नवं सरकार सत्तेवर आलं. राष्ट्रपती रॉड्रिगो पाझ परेरा हे सत्तेवर विराजमान झाले आणि सत्तेवर आल्या आल्या त्यांनी घोषणा केली की बोलिव्हियामध्ये जे लिथियमचं भांडार आहे ते आता विदेशी गुंतवणूकदारांसाठी आम्ही खुलं करणार आहोत. नव्या सरकारमुळे चीनला जबरदस्त पोटदुखी झाली असणार, कारण बोलिव्हियाच्या ज्या लिथियमच्या खाणी आहेत त्याच्यावर पगडा आहे चीनचा, आणि त्याच्यामुळे नव्या राष्ट्रपतींनी जी घोषणा केलेली आहे की बोलिव्हियाचं लिथियमचं जे भांडार आहे ते विदेशी गुंतवणूकदारांसाठी आम्ही खुलं करणार आहोत. त्याचा फायदा होणार आहे युरोपातल्या कंपन्यांना, त्याचा फायदा होणार आहे अमेरिकेतल्या कंपन्यांना, कारण चीनला हे माहिती आहे की नवे राष्ट्रपती अमेरिकेला धार्जिणे आहेत. त्यामुळे चीन प्रचंड तडफडतोय. एखाद्या देशामध्ये 20 वर्ष समाजवादी विचारसरणीचं राज्य आहे, तिथे निवडणुका होतात, समाजवादी विचारसरणीचं सरकार पायउतार होतं, उजव्या विचारसरणीचं सरकार तिथे सत्तेवर विराजमान होतं. त्यानंतर त्या देशाचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना सुखाने तिथे राज्य करू दिलं जाईल याची शक्यता कमीच असते. बोलिव्हियामध्ये सुद्धा तेच झालं. ऑक्टोबर 2025 मध्ये तिथे सत्तांतर झालं. मे महिन्यामध्ये, म्हणजे या मे 2026 मध्ये नव्या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू झालं आणि हे आंदोलन आता इतकं चिघळलं आहे की तिथल्या सरकारने आता 90 दिवसांच्या आणीबाणीची घोषणा केलेली आहे. एखादं आंदोलन सुरू होण्यासाठी एखादं निमित्त लागतं. बोलिव्हियामध्ये ते निमित्त झालं एका कायद्याचं. सरकारने एक कायदा आणला होता, ज्या कायद्याच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनी गहाण ठेवण्याची मुभा देण्यात आली आणि याच्यावर शेतकरी प्रचंड भडकले. शेतकरी सरकारवर चिडले आणि आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उतरले. त्यांनी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला साथ लाभली तिथल्या शिक्षकांची, खाण कामगारांची आणि तिथल्या स्थानिक आदिवासी जमातींची. ही सगळी मंडळी सरकारच्या विरोधात एकत्रितपणे रस्त्यावर उतरली आणि देशामध्ये जो इंधन तुटवडा आहे, देशामध्ये जी महागाई वाढलेली आहे, अशा अनेक कारणांमुळे राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता हे आंदोलक सरकारकडे करतायत. आंदोलक खरोखरच रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांनी बोलिव्हियामध्ये ब्लॉकेड सुरू केलेले आहेत. महत्वाचे महामार्ग आणि महत्वाचे रस्ते रोखून धरलेले आहेत. आणि या आंदोलनामुळे झालंय काय, पाझ आणि कोचाबांबा ही जी महत्वाची शहरं आहेत बोलिव्हियामध्ये, त्या शहरांचा उर्वरित देशाशी संपर्क तुटलेला आहे आणि स्वाभाविकपणे इथे गाड्या ना येत ना जात, त्याच्यामुळे इथे अन्नाचा, औषधाचा, इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि या शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत. बोलिव्हियाचे राष्ट्रपती रॉड्रिगो पाझ यांनी उघडपणे आरोप केलेला आहे की बोलिव्हियामध्ये जे आंदोलन चिघळलेलं आहे त्या आंदोलनाला समर्थन आहे ड्रग माफियांचं. हे नार्को टेररिस्ट या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम करतायत, पैसा देऊन हे आंदोलन पेटवण्याचं काम करतायत. हा आरोप रॉड्रिगो पाझ यांनी केलेला आहे आणि ते अप्रत्यक्षरित्या बोट दाखवत आहेत बोलिव्हियाचे माजी राष्ट्रपती इव्हो मोरालेस यांच्याकडे. इव्हो मोरालेस हे समाजवादी विचारसरणीचे, डाव्या विचारसरणीचे नेते आहेत. स्थानिक आदिवासी जमातीचे आहेत आणि 2006 ते 2019 या काळामध्ये ते बोलिव्हियाचे राष्ट्रपती होते. त्यांच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याचा आरोप झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी बोलिव्हियामधून
पळ काढला, म्हणजे राजकारणातून पळ काढला, ते भूमिगत झाले आणि चापारे या भागामध्ये येऊन ते लपले. चापारे या भागामध्ये ते कोका उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं कधी काळी नेतृत्व करत होते आणि इथे जी स्थानिक आदिवासी जमात आहे ती या कोका उत्पादनाशी संबंधित आहे. मोरालेस हे त्यांचे निर्विवादपणे नेते आहेत आणि त्यांच्याच संरक्षणामध्ये मोरालेस आता तिथे लपून बसलेले आहेत आणि तिथूनच या आंदोलनाचं नियंत्रण करतायत, अशा प्रकारचा दावा रॉड्रिगो पाझ यांनी केलेला आहे. मोरालेस चापारेमध्ये लपलेले आहेत. चापारेमध्ये कोकाचं उत्पादन होतं आणि या कोकाचा कशासाठी वापर होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोकाचा वापर होतो कोकेन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी. चापारे हे बोलिव्हियातल्या आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे आणि मोरालेस यांनी रॉड्रिगो पाझ यांच्यावर आरोप केलेला आहे की रॉड्रिगो पाझ हे अमेरिकेच्या तालावर नाचणारे नेते आहेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामागे नार्को टेररिस्ट वगैरे अजिबात नाहीये. जनता कंटाळलेली आहे, जनता चिडलेली आहे आणि जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करते. तर या बोलण्यामध्ये काही फार तथ्य वाटत नाही, कारण हे जे रॉड्रिगो पाझ सत्तेवर आले ऑक्टोबर 2025 मध्ये, त्यांच्या सत्तेला जेमतेम 7-8 महिने लोटलेले आहेत. या 7-8 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी असा कारभार केला की ज्याच्यामुळे जनता चिडलेली आहे आणि रस्त्यावर उतरलेली आहे. याच्यावर कोणाचा विश्वास बसू शकत नाही. रॉड्रिगो पाझ यांचं सरकार उलथवण्यासाठी नार्को माफिया सक्रिय झालेले आहेत, अशा प्रकारची जी चर्चा होते त्याचं कारण काय? कारण रॉड्रिगो पाझ यांचं जे सरकार आहे ते अमेरिका धार्जिणा आहे आणि अमेरिकेची भूमिका आपल्याला माहिती आहे. अमेरिका ड्रग्जमुळे प्रचंड त्रस्त आहे. दक्षिण अमेरिकेतून ड्रग्जचा जो लोंढा अमेरिकेमध्ये वाहत असतो त्याच्यामुळे अमेरिकी तरुणांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. अमेरिकेने कोलंबियावर एअर स्ट्राईक केलं त्याचं कारण या ड्रगचा धंदा हेच आहे, कारण कोलंबियामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये ड्रग येत असतं. आता बोलिव्हियामध्ये सुद्धा कोकेनचा जो व्यापार आहे तो जोरात आहे आणि अमेरिका जर सरकारच्या पाठीशी असेल तर या ड्रग माफियांच्या विरोधात अमेरिकेच्या मदतीने जोरदार कारवाई होईल, अशा प्रकारची शंका तिकडच्या ड्रग माफियांना आहे आणि त्यामुळे ते पाझ यांच्या सरकारच्या विरोधात हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करतायत. आंदोलन चिघळवण्यासाठी रसद सुद्धा पुरवतायत. जगभरामध्ये अनेक छोटे मोठे देश आहेत ज्या देशांकडे महत्वाची नैसर्गिक साधन सामुग्री आहे, परंतु या देशांकडे फारसं लष्करी बळ नाहीये आणि हे जे छोटे देश आहेत ते बनले आहेत आखाडा जगातील महाशक्तींचा. या देशामध्ये जगातील महाशक्ती संघर्षरत असतात आणि त्याचा फटका बसतो तिथल्या जनतेला, त्या देशाच्या एकूणच रचनेला. जगातला असा प्रत्येक देश ज्या देशाकडे काहीतरी महत्वाची साधन सामुग्री आहे, निसर्गाने काहीतरी त्यांना जबरदस्त देणगी दिलेली आहे, अशा देशांकडे सर्वात आधी लक्ष वळलं चीनचं. चीनने अशा देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली. बोलिव्हिया सुद्धा त्याला अपवाद नाहीये. चीनची नजर या देशाकडे अनेक दशकांच्या पूर्वी वळली. चीनने या देशाच्या लिथियम खाणीमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. अमेरिकेला नेहमीच उशिरा जाग येते. बोलिव्हियाच्या बाबत सुद्धा अमेरिकेला उशिरा जाग आलेली आहे. आता बोलिव्हियामध्ये जे काही राजकारण गेल्या वर्षी झालं, जो काही तख्तापालट झाला, त्याच्यामुळे चीनला त्रास होणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण चीनने व्हेनेझुएलाच्या तेलाच्या धंद्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती, परंतु अमेरिकेने तिथे एंट्री मारली आणि चीनची ही सगळी गुंतवणूक पाण्यात गेली. तशाच प्रकारची गुंतवणूक चीनने बोलिव्हियामध्ये सुद्धा केलेली आहे. आता तिथे अमेरिका धार्जिणे सरकार आलेलं आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे चीनला हा धोका वाटणार. चीनला असं वाटणार की आपण या देशामध्ये जी अब्जावधीची गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक आता पाण्यात जाईल. त्यामुळे स्वाभाविकपणे चीन या सरकारवर खूळ असण्याचं कारण नाहीये. चीन हे सरकार जाईल कसं याच्यासाठी प्रयत्न करत असणार. त्यामुळे बोलिव्हियामध्ये जे काही सध्या होत आहे त्याच्यामागे चीनचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बोलिव्हिया हा देश येतो लॅटिन अमेरिकेमध्ये आणि लॅटिन अमेरिकेमध्ये जे जे राजकीय गट अमेरिकेच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत, डाव्या विचारसरणीचे आहेत, समाजवादी विचारसरणीचे आहेत, अशा सगळ्या गटांशी रशियाचे अत्यंत चांगले संबंध आहेत. मोरालेस यांचं जेव्हा सरकार बोलिव्हियामध्ये होतं त्या सरकारशी रशियाचे अत्यंत उत्तम संबंध होते आणि बोलिव्हियामध्ये अणुऊर्जा केंद्राची निर्मिती करण्यासाठी रशियाच्या रोसाटॉम या कंपनीने या सरकारला म्हणजे मोरालेस यांच्या सरकारला मदत सुद्धा केली होती. आता तुम्ही म्हणाल की बोलिव्हियामध्ये भानगडी सुरू आहे, तिथे अराजक निर्माण झालेले आहे, जनता रस्त्यावर उतरलेली आहे किंवा उतरलेली नाही, ड्रग माफिया सक्रिय झालेले आहेत, तुम्ही काही म्हणू शकता, परंतु ही सगळी माहिती, या माहितीचा भारताशी काय संबंध, भारतीय जनतेशी काय संबंध? तर जग हे इतकं जवळ आलेलं आहे की प्रत्येक देशाचा प्रत्येक देशाशी काही ना काहीतरी संबंध असतो. एका देशामध्ये काहीतरी घडलं तर त्याचे परिणाम दुसऱ्या देशावर होत असतात. बोलिव्हियामध्ये 2019 मध्ये आपले तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रवास केला होता, दौरा केला होता आणि हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्वाचा होता, कारण आपण ईव्ही कारसाठी प्रयत्नशील आहोत. या देशामध्ये 2030 पर्यंत 30% ईव्ही कार असाव्यात अशा प्रकारचे लक्ष केंद्र सरकारने ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वाधिक गरज आहे लिथियमची.
त्यामुळे लिथियमचा पुरवठा भारताला सुरळीत व्हावा म्हणून कुविंद बोलिव्हियामध्ये गेले होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खनिज आणि भूविज्ञान या विषयाच्या संदर्भात दोन्ही देशांमध्ये एक सामंजस्य करार झाला. हा करार भारतासाठी अत्यंत महत्वाचा होता, कारण या कराराच्या अंतर्गत बोलिव्हियाने मान्यता दिली होती भारताला लिथियम कार्बोनेटचा पुरवठा करण्याची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बोलिव्हिया आणि भारतामध्ये एक संयुक्त प्रकल्पाची निर्मिती करणार होते, जिथे लिथियम बॅटरीची निर्मिती होणार होती. 2023 मध्ये आणखी एक घडामोड घडली. YLB ही बोलिव्हियाची सरकारी कंपनी आहे आणि या सरकारी कंपनीने भारतातल्या एका कंपनी बरोबर, जी हैदराबाद मध्ये स्थित आहे, या कंपनीचं नाव अल्टमिन, या कंपनी बरोबर करार केला. आणि हा करार होता बोलिव्हियामध्ये एक लिथियम बॅटरीचा प्लांट टाकण्याचा. याच्या आधी जे लिथियम लागणार त्याचा पुरवठा करणार होती YLB कंपनी, आणि अल्टमिन ही जी कंपनी आहे ती बोलिव्हियामध्ये लिथियम बॅटरीची निर्मिती करणार होती. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने भारत मंडपमध्ये आंतरराष्ट्रीय AI समिटचं आयोजन केलं होतं आणि या समिटसाठी जगभरातून नेते आले होते. बोलिव्हियाचं प्रतिनिधित्व केलं होतं तिथले उपराष्ट्रपती एडमन लारा मोंटेनो यांनी. ते भारतामध्ये आले होते, त्यांनी AI समिटमध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर आपले उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची त्यांनी गाठभेट घेतली, सविस्तर चर्चा केली. चर्चा झाली सोलर एनर्जीच्या संदर्भात, मिनरलच्या संदर्भात, विविध विषयांवर चर्चा झाली. परंतु त्याचा जो फोकस होता, प्रकाश जो होता या चर्चेचा, तो बोलिव्हियामध्ये असलेल्या लिथियमचं भांडार. त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की बोलिव्हियामध्ये जे लिथियमचं भांडार आहे त्याच्यावर चीनचं लक्ष आहे, परंतु लक्ष भारताचं सुद्धा आहे. भारताचं बोलिव्हिया सरकारशी सातत्याने बोलणं होत आहे, चर्चा होते, करार होत आहेत, परंतु हे करार काही पुढे सरकताना दिसत नाही. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बोलिव्हियामध्ये जी राजकीय अस्थिरता आहे. बोलिव्हियामध्ये सतत आंदोलन वगैरे होत असतात, सरकार तिथे स्थिर नसतं आणि अशा अस्थिर वातावरणामध्ये करार जरी झाले तरी ते करार फारसे पुढे सरकत नसतात, किंवा पुढे सरकले तरी अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत असतात. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बोलिव्हियाच्या राजकारणावर चीनचा प्रचंड मोठा प्रभाव आहे, कारण चीनने इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतलेला आहे. आणि चीन जेव्हा एखाद्या देशामध्ये पैसा ओततो तेव्हा तो पैसा बऱ्यापैकी त्या राजकारण्यांच्या खिशात सुद्धा जात असतो. चीन तिथल्या राजकारण्यांना लाभार्थी बनवतं आणि त्याच्यामुळे हे जे राजकारणी असतात ते चीनच्या बाजूने सतत उभे राहत असतात, ते कोणत्याही पक्षाचे असले तरी. तर चीनने बोलिव्हियाच्या खाणींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. चीनने प्रचंड पैसा उठलेला आहे आणि त्याच्यामुळे भारताला इथे शिरकाव करणं तसं सोपं नाहीये. चीनचं तिथे खूप मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान मोडून काढून भारताला इथे पाय रोवावे लागतील, जी बाब कठीण आहे परंतु अशक्य निश्चित नाहीये. गेल्या काही वर्षामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये भारताला जे काही वाईट अनुभव आहेत त्या वाईट अनुभवातून भारताने धडे घेतलेले आहेत. कोणत्याही एका वस्तूसाठी एखाद्या देशावर अवलंबून राहायचं नाही. ती वस्तू 4 देशांकडून विकत घ्यायची. तेलाच्या बाबतीत भारत ते आधीच करतोय. भारत 42 पेक्षा जास्त देशांकडून आज क्रूड तेल आयात करतोय, अनेक देशांकडून गॅस आयात करतोय. तेच लिथियमच्या बाबतीत भारताने धोरण स्वीकारलेलं आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये जो लिथियम ट्रायंगल आहे, बोलिव्हिया त्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि दुसरा महत्वाचा भाग अर्जेंटिना. त्या अर्जेंटिनाच्या सोबत खनिज विदेश इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीने 2024 मध्ये एक महत्वपूर्ण करार केला आणि या कराराच्या अंतर्गत अर्जेंटिनामधल्या 5 लिथियमच्या खाणी, 5 लिथियमचे ब्लॉक्स भारत सरकारने ताब्यात घेतले. त्याच्यामुळे भारत सरकारला बोलिव्हियामध्ये जे काय होते त्याचे थोडेफार परिणाम भोगावे लागतील, परंतु भारताची अडचण कोणतीही होणार नाही. भारताचं काम सुरू राहील. या सगळ्या घटनाक्रमावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, बोलिव्हियाच्या लिथियम भांडारावर सगळ्या जगाची नजर आहे आणि त्या लिथियम भांडारांसाठी ही साठमारी सुरू आहे. बोलिव्हियामध्ये भिडतायत आजी आणि माजी राष्ट्राध्यक्ष, परंतु पडद्याच्या मागे बरेच खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये चीन आहे, अमेरिका आहे, एक छोटासा खेळाडू भारत सुद्धा आहे. आता ही सोन्याची अंडी कापली जाणार की सुरक्षित राहणार हे येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच. तुर्तास या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा. न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करा आमचा बिझनेस चॅनल बीज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.